अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। संजीव भोर यांनी शहरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर भोर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। निवडणुकीसाठी उभे असलेले संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे धनदांडगे असल्याचा आरोपही संजीव भोरांनी केला। एवढंच नाही तर जनतेला त्यांचे प्रश्न मांडणारा उमेदवार हवाय आणि तो आपण स्वतः असल्याचा विश्वास देखील त्यांना वाटतोय। कोपर्डी प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संजीव भोर राज्याला परिचित झाले असून आता निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे नगर येथे मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीचा मुद्दा होणार असं चित्र निर्माण झाले। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी प्रस्तावित आहे। सर्व तालुक्यांचा या मतदारसंघात असलेल्या सर्व 8 तालुक्यांचा दौरा आम्ही केलेला आहे। त्या ठिकाणी बैठका घेतल्यात। कष्टकरी शेतकरी समाज असेल, मराठा समाज असेल, 18 बगड जातीतला समाज असेल, या सर्वांची मतं जाणून घेतली आणि प्रस्थापितांची ही लढाई लढलीच पाहिजे असं एक मत सर्वसामान्य समाजातून अतिशय प्रकर्षाने पुढे येत आहे। आणि या सर्वसामान्य पिचलेल्या दबलेल्या शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही आता सरसावत आहोत। कारण या मतदारसंघात जे काही दोन्ही उमेदवार आहेत हे धनदांडगे आहेत, प्रस्थापित आहेत, घराणेशाहीचे वारसदार आहेत। वर्षानुवर्षे यांच्याच घरात सत्ता असू नये, यांच्या घरात राजकीय पदं असू नये, ह्या लोकांची सत्तेची लालसा काही कमी व्हायला तयार नाही। राजकीय पदांसाठी, सत्तेसाठी ही लोक कुठलंही तारतम्य बाळगायला तयार नाहीत। यांना कुठलाही विचार नाही। सर्वसामान्यांना हे लोक न्याय देऊ शकलेले नाहीत, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलेले नाहीत, हे वारंवार सिद्ध झालेले आहे। आणि म्हणून सर्वसामान्य समाज नवीन पर्याय, योग्य पर्यायाची वाट पाहत आहे आणि तो पर्याय माझ्या उमेदवारीतून सर्वसामान्यांना मिळणार आहे। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर।